शिवाजी कोण होता या पुस्तकात काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतिशील स्मृतीस प्रथम अभिवादन करते. आज महिलांवरील वाढते अत्याचार, प्रचंड महागाई, मराठी शाळा बंद करणे, वाढती बेरोजगारी, वाढते दारिद्र्य, प्रदूषित हवा, पिण्याच्या पाण्याची देखील कमतरता, शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा अनेक जीवनमरणाचे प्रश्न समोर उभे आहेत. परंतु याकडे हे लोकप्रतिनिधी स्वतःहून पुढे येत नाहीतच, पण जे यासाठी संघर्ष करतात त्यांना दडपून टाकण्याचे, भीती निर्माण करण्याचे काम मात्र केले जाते. मात्र संवैधानिक पदावर असलेले राज्यपाल असो किंवा हे कालचे आमदार असो, असभ्य भाषा, शिवीगाळ करण्यास सदैव पुढे असतात. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून, त्याचबरोबर कॉम्रेड पानसरे यांना तसेच या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली, अश्लील भाषेचा वापर केला, त्याचा मी निषेध करते. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्वरित कारवाई करावी. शिवाजी कोण होता हे पुस्तक खोटा इतिहास पसरवणाऱ्यांना रोखण्यासाठी, समाजात जातीय वैमनस्य पसरवणाऱ्या शक्तीच्या प्रचाराला आळा बसवण्यासाठी, तसेच आज समाज जीवनात प्रवेश करणाऱ्या तरुण पिढीला इतिहासाचे नवे भान देण्याचे हे कार्य आपल्याला करायचे आहे. ही दृष्टी देणारे शिवाजी कोण होता हे महत्त्वाचे विचारधन आहे. एकूण 24 भाषांमध्ये प्रकाशित होऊन मराठीतील सर्वाधिक खपाचे म्हणजे 24 लाख खपाचे पुस्तक म्हणून याचे नाव झाले आहे. कॉम्रेड पानसरे म्हणतात, आपल्या जवळच्या व्यक्तीला जिच्यावर आपले सर्वाधिक प्रेम आहे तिला आपण एकेरी संबोधतो, तेव्हा या एकेरी उल्लेखाचा आशय लक्षात घेणे आवश्यक आहे. यातून शिवाजी महाराजांचा यत्किंचितही अनादर होत नाही. उलट आपला राजा आपल्याला अधिक समजून घेता येतो. आपण म्हणतो शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरी. बऱ्याच मायमाऊलींनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले आहे. असे नामकरण झालेले काही लोक अनैतिक वागणारे आहेतच, पण यात शिवाजी महाराजांचा किंवा त्यांच्या मायमाऊलींची काहीही चूक नाही. आपले मूल शिवाजीराजांसारखे चारित्र्य संपन्न असावे हीच अपेक्षा असते. एकेरी नावाचा उल्लेख होणारे आपल्या अनेक प्रिय व्यक्तींची उदाहरणे आपल्याला देता येईल. जसं की माझ्या भीमाची लेखणी जगात देखणी म्हणताना बाबासाहेबांचा अनादर करण्याचा उद्देश नसतो. जगद्गुरू संत तुकारामांना तुकोबा म्हणतो, विठ्ठलाला आपण विठू माऊली म्हणतो. तेव्हा शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर विचार आहे. आमचं राज आहेत, ज्याच्या नावाच्या उच्चाराने मनात आणि मनगटात ताकद येते. शिवाजी महाराज केवळ गो ब्राह्मण प्रतिपालकच नव्हे तर रयतेचे प्रतिपालन करणारे राजा होते. शिवाजी महाराज हिंदू राजा होते, पण ते हिंदुत्ववादी नव्हते, तर सर्वसमावेशक मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवणारे कुळवाडी भूषण होते. शिवाजी महाराज कोण होते? तर प्रत्येकाला कसायला जमीन, कुळाला स्थिरता, प्रत्यक्ष पैदा केलेल्या पिकांवरच कर आकारणी, शेती उत्पादनावर वतनदारांचा नव्हे तर शेतकऱ्यांचा हक्क आहे अशा आर्थिक सुधारणा करणारे, सरंजामी व्यवस्थेत सुधारणा घडवणारे शेतकऱ्यांचा राजा होते. शिवाजी महाराज कोण होते? तर गादीवर वारसा हक्काने बसणारे नव्हते, तर स्वराज्य निर्मिती करणारे होते. या कार्यासाठी त्यांचे वडील शहाजी महाराजांनी त्यांना भाषिक शिक्षण असो, संस्कार, परंपरा, मूल्य शिक्षण असो, युद्धनीती असो इत्यादी अनेक गोष्टीच्या शिक्षणात तरबेज करण्यासाठी लहानपणापासूनच विशेष लक्ष दिले होते. तर आई जिजाऊंनी आयुष्यभर स्वराज्य निर्मितीच्या कार्यात कृतिशील साथ दिली होती. तेव्हा शिवाजी महाराज ईश्वराचा अवतार किंवा अवतारी पुरुष नव्हते, तर अत्यंत कष्टपूर्वक आई वडील व सर्वसामान्य मावळ्यांच्या सोबतीने स्वकर्तृत्वाने झालेले राजे होते. शिवाजी महाराजांचे कार्य हे आपले कार्य आहे असे लोकांना वाटत होते. म्हणूनच या कार्यात लाभ प्रलोभनाविना जाणून बुजवून मृत्यूला कवटाळणारे, आपल्या पराक्रमाची अगणित जात दाखवणारे सहकारी त्यांच्याबरोबर होते. स्त्रियांच्या बाबतीत मग ती गोरगरीब घरची असो, शत्रुपक्षातील घरची लेकी सुना असोत, तिच्या अब्रूरक्षणासाठी शिवाजी महाराज कार्य करीत होते, कृती तत्पर होते.
कोणत्याही स्त्रीस बटकीन बनवता कामा नये. त्याचबरोबर आपल्या राज्यात स्त्री किंवा पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करण्याचा बंदी हुकूम काढणारे शिवाजी राजा होते. त्या काळी हिंदू की मुस्लिम महत्त्वाचे नव्हते, तर राज्य महत्त्वाचे होते. म्हणून हिंदू राजांच्या पदरी अनेक मुस्लिम, तर मुस्लिम राजाच्या पदरी लाखो हिंदू नोकरी चाकरी करत होते. अफजल खान वधाच्या वेळी खानाचा वकील भास्कर कुलकर्णी यांनी शिवाजी महाराजांवर हल्ला केला व त्यांच्या कपाळावर जखम झाली. त्याचा व्रण शेवटपर्यंत होता. अवघ्या 15व्या वर्षी मावळ्यांच्या मदतीने तोरणा किल्ला घेऊन शिवाजी महाराजांनी जणू स्वराज्याचे तोरणच बांधले होते. सर्वसामान्य मावळ्यांना बरोबर घेऊन वयाच्या 44 वर्षापर्यंत शिवाजी महाराजांनी फार मोठे अद्वितीय कार्य केले होते. राज्य कमावले होते, तरी देखील ते राजा होण्यास पात्र नाही असे तथाकथित धर्म मार्तंडांचे मत होते. अखेरीस वयाच्या 44व्या वर्षी मंत्रघोषात पुन्हा विवाह केला. त्यासाठी लक्षावधी सुवर्णमोहरा दक्षिणा म्हणून दिल्या आणि मगच राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकानंतर अवघ्या 13 दिवसांनी आई जिजाऊंचे निधन झाले. शिवाजींचे सेनापती प्रतापराव गुजर लढाईत मारले गेले. शिवाजींची पत्नी काशीबाईंचा मृत्यू पावल्या. या सर्व गोष्टी पहिला राज्याभिषेक करताना गागाभट्टाने चुका केल्या असे निश्चलपुरींचे मत पडले. पुन्हा यज्ञ करून ब्राह्मणांना पुन्हा दक्षिणा देऊन शिवाजी महाराजांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला. 2 वेळा राज्याभिषेक करूनही शिवाजी महाराज यानंतर जेमतेम 6 वर्ष जगले. शिवाजी महाराजांनी जात धर्म प्रमाण न मानता सर्वसामान्य मावळ्यांची कुशलता लक्षात घेऊन त्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. जागतिक महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांना सैन्य म्हणून आपले हिंदुस्थानी लोक पाहिजे होते. त्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचा फोटो असलेले पोस्टर छापत आवाहन केले. शिवाजींच्या मावळ्यांनो, सैन्यात चला, शिवाजी शूर होता, तुम्ही शूर आहात, लढाईला चला. देशाला पारतंत्र्यात डांबून ठेवणाऱ्यांनी शिवाजी राजांचा असा उपयोग केला आणि आज गोरगरीब रयतेत जाती धर्माच्या नावाने दुही माजवणारे शिवाजी राजांचा सत्ता, राजकारण आणि मतांसाठी नावाचा केवळ उपयोग करत आहेत. शिवकाळ आणि आज यात 400 वर्षाचे अंतर आहे. आज आपण 21व्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात, शिवाजी राजांच्या इतिहासात, त्यांच्या विचारात, व्यवहारात शिवाजी राजांच्या कार्याच्या प्रेरणा आजही उपयुक्त आहे. म्हणून लोकशाहीत आपला राजा आठवावा तो याच कारणासाठी. आमदार संजय गायकवाड शिवाजी कोण होता या पुस्तक प्रकाशकाच्या पत्नीस आईबद्दल अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलले आहेत. शिवाजी महाराजांची स्त्रियांबद्दलची काय भूमिका होती ते आपला परका विचार न करता त्यास कठोर शासन करीत होते. स्त्रियांचे रक्षण करत होते हे आमदारांना कसे कळणार. स्वतःला शिवाजी महाराजांचे वारस समजणाऱ्या आमदारांचा तीव्र निषेध करावा तेवढा कमीच आहे. आपण मात्र एक नक्कीच केले पाहिजे, आपला वैचारिक वारसा, आपली संस्कृती, आपला इतिहास समजून घेत पुढे जाणे. यासाठी आपल्याला हे पुस्तक वाचले पाहिजे, आपल्याकडे असले पाहिजे, इतरांना सांगितले पाहिजे, नवीन पिढीला आपला खरा इतिहास समजून सांगितला पाहिजे. जय संविधान, जय भारत.